चल, जिन्यामध्ये जाताना एवढा अंधार असतो आणि खाली प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे, फिरायचा पण कंटाळा येतो. इतकं ऊन, इतकी गरमी, बापरे. कितीतरी लोक उष्माघाताने अक्षरशः गेले तू देवा घरी. तरुण तरुण मुलं. आमच्याकडे तर सासवडला एकाच गावात 4 ते 5 केसेस घडलेले आहेत. बापरे, खूप त्रास होतो या उन्हामुळे. बघा सकाळी सकाळी कसलं ऊन आहे. इकडे इरू, बाळा तिकडे नाही जायचं. उन्हामुळे ना मला कॅमेऱ्यात काय चाललंय काय ते दिसत नाही. वीर इकडे, वीर चिनू आला इकडे पटकन. वीर इकडे. आणलंय खाली थोडंसं फिरायचं असं नाही निघतो बाहेर लगेच पळत. हां, समजतं का नाही जरा काय. गोल्डन आली का बघ. गोल्डन, ब्लॅकी, गोल्डनचे बेबीज तिकडं समोर समोर तिकडं असतात ते. जास्वंदाच्या झाडाला खूप छान फुलं आलेत, फुललेत. बाहेरून बघा किरण, सूर्याचे किरण कसले डेंजर आलेत का. किती ऊन आहे. खूप लोक बाहेरून येऊन झाडाची फुलं तोडून येतात, कारण 25, 30, 40 फुलं दिवसाला लागतात. आम्ही खाली येसपर्यंत सगळी फुले लोक तोडून येतात. हो ना. झाली सुरुवात घासफूस खायची, कारण याचं पोटच सारखं बिघडते, पचनच होत नाही याला. बरं तरी तेवढं गवत आहे. वॉचमॅन उपटत होता, मी काढून नाही दिलं त्याला ते गवत, तो टाकून देत होता. दादा काय रे. तुळशीचं रोप पण खूप छान आहे. खा खा, कोण नाही खा गवत. काय खायचे ते खा. सगळं संपवून टाकितलं गवत. हा बाबू, सगळं संपवून टाक, कारण त्याचा पचनाचा प्रॉब्लेम झालेला आहे. जसं वय होईल तसं. आता 7 वर्षाचा होऊन गेला आहे, आता त्याचं वय होत चाललं, त्यामुळे त्याला त्रास होणारच. आमचा वॉचमॅन इतका धाड धाड खाड खाड काय वाजवत असतो रोज, असं वाटते तोच राहतो एकटा बिल्डिंगमध्ये. आणि दिवसभर त्याची मुलं इतकी मोठमोठ्याने रडतात, रात्रीची पण. बापरे, बिल्डिंगमधले काही लहान मुलं आहेत ना, अशी ओरडत नाहीत. तुझं चालू दे बाबा, सगळं खाऊन टाका, सगळं खाऊन टाक. तुळस नको खाऊस वीरा, तुळस नको खाऊस. हरवला ना वीर. कुठे हरवला आमचा वीर. आहे, सापडला. काय करतोय बबडू. वॉकिंग कर, चल जरा, थोडी वजन कमी होईल. चल माझ्याबरोबर. फिरतोस ना दादा. चल मी जाते, चल फास्ट फिर. कसा पळतो दाखव की तो. वॉकिंग कसा करतो, कसा पळतो जोर जोरात. आता खाली पडलेली चपाती खायची आली का, काय सांगायचं आता. जेवायलाच मिळा नाही. वरच्या काकूने पत्र्यावर चपात्या टाकल्यात खायला, खाली पडले आमचं वीर खातोय. एवढी भूक लागली वीरला. घरात नाही खाता येत आणि खालच्या चपात्या. खा बाबा खा, संपून टाक खालचं. काय गोल्डन, येऊ नको. वीर आहे आमचा. वीर येऊ नकोस, नंतर ये. मी आता फिरते, तू नंतर ये गोल्डन. वीर आहे बघ माग. सकाळी सकाळी दोघं पण वॉकिंगला आले का. वीर आणि गोल्डन बघा सकाळी सकाळी वॉकिंगला आलेत. हो, काय नाही करत ग, काय नाही करत वीर. हो हो, माझ्याकडे पूर्वी 1 वर्ष असेच रस्त्यावरची मांजर रोज घरी यायची, खाऊन जायची घरात. वीरबरोबर 2-3 तास खेळायची. कोणीतरी तिला सोडून दिलं, आमच्याच बिल्डिंगमधल्या लोकांनी. गोल्डन मी खायला देणार आहे, पण थोडा वेळ थांब, मला थोडंसं चालू देत. वीर तिकडे फिरतो. ऐक जरा, देते थांब, दादाला सांगते आवाज देऊन दे म्हणून वरून. थांब, दादाला सांगते. दादाला सांगते म्हटलं ना, जरा थांब की, ओरडू नको. वीर घाबरतोय गोल्डनला. ए काय
गोल्डन माझ्या वीरला भीती दाखवती. चल वीर किती गुंड आहे रे तू. गोल्डनला घाबरला. मांजर स्वतःच्या संरक्षणासाठी. काय होतंय. रोज सकाळी सकाळी खालून येऊन आवाज देणारी गोल्डन फक्त पोटासाठी आमच्या इथे येते, कारण तिला माहिती मला फक्त इथं खायला मिळू शकतं. 3 छोटे छोटे बेबीज आहेत तिचे. पण लोकांना खरंच किती त्रास होतो ना. स्वतः काही करण्याची धमक नाही आहे त्यांची, पण मी देत जाणार. जे काय होईल ना, प्रत्येक गोष्टीला भांडायला तयार आहे. कारण नाही जर यांच्याविरुद्ध आवाज उठवला ना तर लोक काही करतील. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी ह्या मुक्या प्राण्यांवरती ॲसिड हल्ले झालेले आहेत, तरी लोक झोपलेले आहेत. जर आता आपले गुंड, बरेच लोकांची मुलं गुंडगिरी करतात. पुण्यामध्ये कोयता गँग आहे. या मुलांच्या अंगावर जर ॲसिड ओतून मारलं तर, आणि त्यातील सगळीच मुले गुन्हेगार आहेत असं नाहीत. काही मुलांना कारण नसताना अडकवलेलं आहे. बाय गोल्डन. जैशी करणी वैसी भरणी. करा, तुम्हालाच फेडावं लागणार आहे, आम्हाला नाही. गोल्डी खाली आले की झालं याचं जमीन हुंगायला सुरुवात. काय जमिनीतून काढतोय काय माहिती. काढ भरपूर सोनं बिनं, दीदीच्या लग्नाला होईल तुझ्या. हे काढतोय का. चल तिकडे अंधार आहे इकडे. चल खाली आले की याचं एकच काम असतं. अरे तिकडं चल ना, अंधारे वीर. ते बघ कोण आलं तिकडनं. ते बघ कोण आले. काकू आले बघ. कोणती काकू आहे बघ. कोण आहे बघ रे. कोण आहे. जा. कोण आहे. मनी काकू आहे का. मनी काकू आहे ना. कोण आहे. कोण आहे रे वीर. कोण आले बघ. किती काका आलेत. चल चल चल. कोण आले बघ. मनी काकूच्या मागे लागला होता. मनी काकू गेली ना. हे बघ आली मनी काकू. विरे बघ मनी काकू आली. आली का नाही आली. चल वेडा भाऊ. सारखं चल ना चल ना चल ना करायला लावतो. वीर काही नाहीये खाली. चल पटकन. हे बघ ओम दादा आला. वीर ओम दादा आला. आला का ओम दादा. हे बघ इकडे इकडे. ओम चिनू येतो तिकडं. नको जाऊ. चल वीर मला आता राग आलाय. घरी चल. चल पटकन घरी दादा. चलो. घरात एकट्याला बोर होतं. घरात कोणी खेळायला नाही आहे. मग त्याला असं वाटतं चला खाली. मुलांचा आवाज येतो खेळण्याचा की हा साहेब लगेच खाली निघतो.